श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी माऊली आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत. स्वामी महाराजांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते, असा स्वामी भक्ताचा अनुभव आहे. स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते, असे अनेक नामवित अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामी महाराजांच्या अनेक कथा या स्वामी भक्ताच्या स्वअनुभवामुळे पुढे आलेले आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते, नवा विश्वास निर्माण होतो आणि स्वामी माऊलीवरील श्रद्धा आणखी बळकट होते. अशी जी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे चा मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो की ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मारुद्र नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा ही चा विवाह जमत नव्हता. एकीकडे श्रीमंत घराच्या मुलीशी कशी मागणी करायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत, तर दुसरीकडे श्रीमंत पण मोठा हुंडा मागतील. याचा हुंडा देणे आणि घेणे हे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामीच्या मठात जाऊन शस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात. स्वामीची भेट घेण्यासाठी महारुद्ररावे येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना त्यांना स्वामी करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्र स्वामी वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत. शस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो. बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात अरे झोपलाय काय, अरे चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहताच राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यासह त्याचे सर्व सामान चोर लांपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर स्वामी माऊली म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का, आम्ही आधीच सांगितलं होतं सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण गेले. स्वामी म्हणतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. महारुद्रराव आणि चोळाप्पा विचार करतात तेव्हा चोळाप्पांना भगवान देशपांडे याची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळाप्पा त्याच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात, परंतु माझं एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात. सर्वजण पाटलाकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोराच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याचे लालच देऊन अन्य 3घांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात आणि महारुद्ररावाच्या सर्व वस्तू त्यांना परत मिळतात. ते सर्वजण स्वामीकडे येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की स्वामी भक्ती का करतोस, सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज. तेव्हा स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झालं की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतात. आणि स्वामी माऊली प्रत्येक वेळेस आपल्या भक्तांना म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आपल्या पाठीशी कायमच आहेत. हा विश्वास आपल्या भगवंतावर असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. देव आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात, बाळा स्वप्न पाहणाऱ्या अनेक असतात, पण त्यासाठी झटणारीचा इतिहास घडवितात. अरे प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची
सुरुवात असते. बाळा, तुमच्या यशाचा वेग ठरवणारा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कर्म करा. मी तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपली स्वप्न तुम्ही मोठे ठेवा, कारण संधी कधीही आपल्याला मिळू शकते. आपले आयुष्य बदलण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते. ती ओळखण्याची जबाबदारी हे आपली आहे. संकटे आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्न मनाला कधीच मोठे बनवू शकत नाही. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखायची कला तुम्ही आत्मसात करा. जे शक्य आहे त्यावर विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य होईल. सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश 5 जणांना शेअर करा. बाळा, तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, पण ते मिळेलच. त्यामुळे तुम्ही कधी हार मानू नका. विचार बदला, आयुष्य बदलेल. कृती बदला, भविष्य घडेल. संघर्ष करा, पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. अंधार कधीच कायम नसतो. बाळा, जर प्रयत्नाची ज्योत प्रज्वलित ठेवले तर यश तुमचं नक्कीच आहे. आयुष्य कसेही असो, त्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक संधी ही नवीन सुरुवात आहे. त्याला दोन्ही हाताने स्वीकारा. मनात चांगले विचार ठेवा, कारण तुमचे विचार भविष्य घडवितात. संकटे समस्या आल्यावर घाबरून जायचं नाही. त्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम असायला पाहिजे. आयुष्यात जिंकायचं असेल तर आधी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका. जग सकारात्मकतेने बघा. आयुष्य आपोआप सुंदर होईल. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. त्याचा उपयोग करा. भिवू नका. आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. स्वामी सांगतात, बाळा, आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही फक्त आता स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.